यानंतर विशाल साकोरे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, माझे यशवंत मित्र आणि येथे जमलेले सर्व ॲस्पायरंट्स, गुड आफ्टरनून. मी तुम्हाला बेसिकली पहिल्यांदा माझ्याबद्दल थोडंसं सांगेल. आम्ही सर्वजण आमची जर्नी का सांगत असतो की यातनं तुम्ही तरी काहीतरी लेसन्स घेतले पाहिजेत, त्यामुळे हे महत्त्वाचं आहे थोडं. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, त्यानंतर 2 वर्ष जॉब केला होता, पण तो जॉब खूपच मोनोटोनस असल्यामुळे आणि घरून वडील पोलीस सर्व्हिसमध्ये असल्यामुळे मला आधीच एक इन्स्पिरेशन होतं की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जावं. मग त्यानंतर 2009 साली मी डिसिजन घेतला की आपल्याला UPSC करायचं. पुण्यात आलं, तयारी चालू केली. पहिले 2 आणि 3 अटेम्प्ट दिले, पण माझी सिच्युएशन अमितसारखी होती, ग्रॅज्युअल इम्प्रूव्हमेंट होती. आमच्या सर्वांचा जर्नी बऱ्यापैकी तसाच असतो. तर 3 अटेम्प्टमध्ये फेल्युअर आलं कंटिन्युअस. पहिल्यांदा प्री झाली नव्हती, पण ह्यात अशा स्टेजेसमध्ये काही गोष्टी गरजेच्या असतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला कंटिन्युअस फेल्युअर येतं तेव्हा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स पण खूप डाऊन होतो आणि जॉब काही हातात नसतो. त्यामुळं आपण सगळे बरेचसे विद्यार्थी मिडल क्लास असल्यामुळे इकॉनॉमिकल कंडिशन पण फारशी काही चांगली नसते. आणि मग ह्या वेळेस जेव्हा आम्हाला प्रबोधिनीमध्ये एक विकूक सर होते, तर ते सांगायचे की टेम्परामेंट पाहिजे तुम्हाला UPSC करताना. आम्ही नवीन असताना हे काय कळायचं नाही काय आहे टेम्परामेंट, पण जेव्हा तुमचे 3 आणि 4 अटेम्प्ट होतात त्यावेळेस तुम्हाला कळतं की टेम्परामेंट आणि पेशन्स काय आहे, आणि तो UPSCमध्ये तुम्हाला नेहमी गरजेचा असतो. त्यानंतर दुसरी गोष्ट की जेव्हा तुमचे 3 अटेम्प्ट होतात, माझं तर एक सजेशन राहील की पहिले 1 ते 2 अटेम्प्ट मिनिमम तुम्ही जी पण एक्झाम करता त्याला डिवोट करा. पण त्यानंतर तुम्ही हळूहळू तुमचा प्लॅन B काय असेल हाही थोडासा विचार करायला पाहिजे. माझ्या बाबतीतही मग मी प्लॅन B थोडासा चालू ठेवला होता. मी UPSC करत असताना मग दोन्ही MA इन हिस्ट्री आणि MA इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं दोन्ही कंप्लीट केलं आणि दोन्ही विषयामध्ये नेट पण क्लिअर झालो. त्यामुळे घरच्यांना थोडं सांगितलं की 3 वर्षानंतर काही नाही झालं तर प्रोफेसर होऊन काहीतरी आपलं लाईव्हलीहूड चालू ठेवेल. मग त्यांना थोडासा सपोर्ट द्यावा लागतो. त्यानंतर मग MPSCचा पॅटर्न पण UPSCशी थोडासा अलाईन झाला. मग तेव्हा MPSC करायला चालू केलं. 2014 साली AR झालो. त्यानंतर 2015 साली डेप्युटी कलेक्टर म्हणून जॉईन झालो. आता अमित आणि मी रायगड डिस्ट्रिक्टमध्ये आहोत दोघंही. हे करता करता UPSCचा प्रवासही चालू होता. याच्यापर्यंत 2 इंटरव्ह्यू दिले होते, पण दोन्ही इंटरव्ह्यूमध्ये सक्सेस काही येत नव्हतं. मग अशा वेळेस एक गरजेची असतं गोष्ट की तुम्ही तुमचे विकनेसेस आहेत ते ॲनालाइज केले पाहिजे. कारण माझासुद्धा हा 6वा अटेम्प्ट होता. मग जर आपण 5 आणि 6 अटेम्प्टमध्ये होत नसेल तर मग नक्कीच आपलं कुठेतरी चुकतं आहे. तर ह्या गोष्टी आपण स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेस ॲनालाइज करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट मला वाटते. तर मी त्याप्रमाणे माझा GSमध्ये स्कोअर नेहमी कमी असायचा, तर ह्यावेळेस खूप इम्प्रूव्हमेंट केली आणि 100 मार्क त्यात वाढले. त्यामुळे बऱ्यापैकी मी लिस्टमध्ये आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की UPSC ही रायटिंगची एक्झाम आहे, त्यामुळे तुम्ही कंटिन्युअस आणि डेली रायटिंग केलं पाहिजे. म्हणजे मी मागच्या वर्षी केलं नाही, पण 2012ची एक आठवण सांगतो. मी युनिक अकॅडमीला भूषण देशमुख सरांकडे टेस्ट सिरीजला होतो हिस्ट्रीसाठी. तर आम्ही 2 ते 3 वर्ष कंटिन्युअस लिहायचो की भूषण देशमुख सर आम्हाला कंटाळले. मी आणि माझा एक मित्र होता कैलास अंडील, की सर म्हटले तुम्ही बास करा आता लिहिणं, तुमच्यामध्ये याच्यापेक्षा ह्या लिमिटनुसार इम्प्रूव्हमेंट काहीच होत नाही आहे. तुम्ही एकतर तुमचे सोर्सेस बदला किंवा अभ्यासाची स्टाईल बदला. म्हणजे मी हे का सांगतो आहे की एका सर्टन लिमिटनंतर तुम्हाला इम्प्रूव्हमेंट गरजेची असते. तेव्हा मग आम्ही हिस्ट्रीचे दुसरे जे नवीन सोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहेत एक्स्ट्रा ते वाचायला घेतले आणि त्याचा नक्कीच फायदा झाला आम्हाला. माझे हिस्ट्रीचे मार्क्स पण खूप वाढले. तर ह्या जर्नीमध्ये तुम्हाला आता नवनाथनी वगैरे यांनी सगळ्यांनी सांगितलं की प्लॅनिंग, हार्डवर्क, पेशन्स आणि टेम्परामेंट ह्या सगळ्या गोष्टींची गरज असतेच. त्याचबरोबर इंटरव्ह्यू प्रिपरेशनसुद्धा खूप महत्त्वाची स्टेज आहे. कमीत कमी 2 ते 3 मॉक इंटरव्ह्यू घ्या. आणि आम्ही खूप फॉर्च्युनेट होतो की ह्यावेळेस म्हणजे मागच्याही वेळेस व्हॉट्सअप ग्रुप होता पण तो एवढा ॲक्टिव्ह नव्हता, पण ह्यावेळेस इंटरव्ह्यूचा व्हॉट्सअप ग्रुप खूपच ॲक्टिव्ह होता. कारण आमच्या ग्रुपमध्ये बरेचसे सिनियर होते. महेश भागवत सर आपल्यामध्ये आहेत आत्ता स्टेजवर, त्यांनी आम्हाला खूप गायडन्स केलं. म्हणजे मी त्यांच्याशी बोलत होतो तर तेव्हा ते म्हणाले की मी तुमच्यासाठी रोज सकाळी 3 ते 4 न्यूजपेपर वाचतो आणि तुमच्या मुलांसाठी 3 ते 4 तास माझ्या ह्या बिझी शेड्यूलमधनं काढून तुम्हाला इनपुट्स देत असतो. तर म्हणजे हे नक्कीच आमच्यासाठी पण इन्स्पिरेशनल आहे की आम्ही जरी ह्या पदावर पोचलो तरी आमचं एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आम्हीसुद्धा आमचं जे काही ॲक्युम्युलेटेड नॉलेज आहे, गायडन्स आहे, तो नवीन विद्यार्थ्यांपर्यंत पोचवला पाहिजे.
आणि शेवटी युनिक अकॅडमीबद्दल सांगायचं म्हणजे 2012ला सुद्धा मी युनिकची टेस्ट सिरीज केली होती. तुकाराम जाधव सरांचं वेळोवेळी आम्हाला गायडन्स होतं त्या टेस्ट सिरीजमधनं. आणि MPSC आणि UPSCचे मी जेव्हा पण इंटरव्ह्यू दिले तेव्हा दत्ता सर असायचे. बऱ्याच वेळा तुकाराम जाधव सर भेटायचे नाहीत, तर युनिकचे दत्ता सर असायचे. तर ते आम्हाला कुठलंही मटेरियल लागलं, इंटरव्ह्यूचं असेल, मेन्सचं असेल, तर फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून द्यायचे. तर त्यामुळे ह्याबद्दल मी युनिकचाही आभारी आहे. आणि इथं मला बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल मी युनिक अकॅडमीचे आभार मानतो. थँक्यू.